समज माझ्या वाट्यावरचा कचरा टाकलीस तर हाच झाडू तुला डोक्यात घालीन आता मी. अय्यो माझ्या डोक्यात झाडू घालणार काय? मम्मी काय तुला सोडती काय? डोसं बनवून टाकीलं. अरे बापरे, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सुरुवात फक्त कचऱ्यापासून होते, पण पुढे काय काय होतं ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. अय्यो हे काय माझ्या वाट्यावर कचरा टाकलाय? तुझे रोजचे नाटके. थांब ना, आता मी पण बघते कसं टाकते माझ्या वाट्यावर कचरा. तुझा वाटा काय सोडण्याचा आहे का ग? वाऱ्याने गेला असून कचरा तिकडे, एवढं काय बोंबला लागली सकाळीच. अय्यो वाऱ्याने आला कचरा. मला तर वाटतंय वारा पण तुझाच नातेवाईक काय वाटतं. तोंडाचा पट्टा बंद कर तुझा. सकाळ सकाळी डोकं नको खराब करू माझं. डोकं कुठून फिरणार? आतमध्ये मेंदू तरी असला पाहिजे ना. अगं ये सांबारची पातेली मला शिकवतेस तू. काय गय पोळंपोळीची करपलेली पोपडे, काय म्हणलीस तू? हा सगळा कचरा उचलायचा आणि शांत राहायचं, समजलं का? मद्रास कॅफे. मी का उचलू? तुझा कचरा तूच उचलायचा. हो तूच उचलायचा. वाटता तुझा आता कचरा पण तुझाच झाला ना. अय्यो भगवान, क्या लॉजिक आहे या बाईचं. जास्त अय्यो करू नकोस, नाहीतर एका फटक्यात चेन्नई एक्सप्रेस पकडायला लावीन. अय्यो मैं चेन्नई एक्सप्रेस पकडूंगी, पर तुम्हें पहले एम्बुलेंस में भेजूंगी. मला पाठवणार ॲम्ब्युलन्स मध्ये तुझ्या नावाची ना पोलीस तक्रारच करीन मी. थांब ना. हाँ करो ना, डरती है क्या मैं? वो पुलिस भी बोलेगा बाई तुझा पहिला कचरा उचल. कचरा मी का उचलेन? तुझ्या डोक्यात भरलाय कचरा, तो आधी साफ कर. माझ्या डोक्यात नाही भरला कचरा, तुझ्या डोक्यातच भरलाय कचरा, म्हणूनच तर रोज कचरा टाकत असतीस. काय त्या गल्लीतल्या मांजरांसारखी म्याव म्याव करतेस? मी म्याव म्याव करते आणि तू कुक्काच्या शिट्टीसारखं वाजत आहेस. चल निघ, दारात नको उभं राहूस माझ्या. आधीच डोकं खराब आहे माझं, अजून डोकं नको खराब करू माझं. अय्यो तुझं डोकं तर आधीच खराब आहे, म्हणूनच तर तुला माझ्यासारखी हुशार शेजारी मिळाली. हुशार? तुझा चेहरा बघून सकाळी कावळा काव काव करायचा थांबतो. अय्यो आणि तुझं बोलणं ऐकून सोसायटीचे उंदीर विष पिऊन मरतात. लय जास्त बोलतेस तू. थांब तुला दाखवते दादा. अय्यो तुला एवढी माझी बाई काय अवस्था झाली? तुझं मन समाधान झालं ना भांडण करून? सुरुवात तूच केली होती, मग राग आल्यावर काय माणूस पेढे वाटतं का? अय्यो पेढे वाटत नसतील, पण कुठे एवढं मारता का? हे बघ माझा दात पण तुटला. कंबर गेलं, पाय गेलं, खुळखुळा करून टाकलास माझा. माझं पण तर नाकाची हड्डी मोडली, इथे टाके पडले. बरं ठीक आहे, तुम्ही मला मारलं, मी तुला मारलं, फिटूच झालं. हे की मी तुझ्यासाठी हात टाकून दूध आणलं होतं, पी, आराम वाटेल जरा. काय? या दुधामध्ये विष तर टाकून नाही आणलेला? नकोय मला. अगं सविता, मी काय एवढी पण वाईट नाहीये ग. आपण दोघं शेजारी शेजारी आहे ना, मग मी काय तुझ्यासोबत अशी वागील का? हो ना, दुर्दैवाने शेजारी आहात माझे. अय्यो असं वागून चालेल का ग? आपण एकमेकीची मदत करायला पाहिजे, शेजार धर्म म्हणून. वा,
डॉक्टर की सोबत तत्वज्ञान पण शिकलीस की काय? अयो खरं आहे ग, राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. मी लय विचार केला बघ. आणि तू माझी सर्वात मोठी शत्रू झाली होती सकाळी. पण आता आपण दोघी मैत्रिणी या, असं शेजारी राहून भांडण करून नाही चालायचं ग. हो ना. आता जरा हस, जास्त पण जोरात नको हसू, नाही तर टाके फाटतील. आरामशीर हस. हो ग, पण आता तू कशी हसणार? तुझा तर दातच पडलाय.